मंडळी, पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत आलू टिक्की, जी मुलांना खूप आवडते। तर आलू टिक्की करण्यासाठी इथं मी 5 ते 6 बटाटे जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत। जास्त ओव्हर कुक करायचे नाही आहेत बटाटे, असे घट्टसर आपल्याला उकडून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर असे स्मॅश करून घ्यायचे आहेत। इथे गाजर घेतलेला आहे, त्याला किसून घ्यायचं आणि तो सुद्धा इथं घालून घेतलेला आहे। तुम्हाला अजून याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, ठेचा घालून घ्यायचा आहे मिरचीचा। त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा जिरा, त्याच्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हातावर अशी चोळून घालून घ्यायची आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, त्याने कलर खूप चांगला येतो। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे करायचे, कारण हळद वगैरे सगळे जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित बटाट्याला लागले गेले पाहिजे। तरी बघू शकता सगळे मसाले किंवा सगळे जिन्नस व्यवस्थित असे लागलेले आहेत। आता याचे गोल असे टिक्के आपण बनवून घेणार आहोत। तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही टिक्के जे आहेत त्या बनवून घेऊ शकता। बघू शकता या पद्धतीने सगळ्या टिक्क्या ज्या आहेत त्या मी बनवून घेणार आहे। इथे सगळ्या टिक्क्या आपल्या बनवून झालेल्या आहेत। आता याला कोटिंगसाठी मी इथं ब्रेड घेतलेले आहे, त्या असे मिक्सरला लावून त्याचा बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। आपल्याला ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचा आहे। तुम्ही ह्या ब्रेडच्या जागेवर बारीक रवा जो असतो तो लावलात तरी सुद्धा चालेल। त्याच्यानंतर इथे थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं। आता पाणी घालून ना जास्त जाड ना जास्त पातळ, स्मूथ असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे। तुम्ही तांदळाच्या पिठाच्या जागेवर कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर एक एक टिक्की या बॅटरमध्ये बुडवून मस्त अशी ब्रेड क्रम्समध्ये कोटिंग करून घ्यायची आहे। बघू शकता ही आलू टिक्की तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। परंतु डीप फ्राय करताना लक्षात घ्या की हे बटाट्याचं जे मिश्रण आहे ते असं मऊ जातं नाही। समजा मऊ झालेलं असेल तर तुम्ही तेलात सोडल्या टिक्की जी आहे ती विरघळू शकते तेलामध्ये। ती विरघळू नये किंवा बटाट्याचं मिश्रण समजा पातळ झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही पोह्याची भरड घालू शकता। म्हणजे पोहे मिक्सरला थोडेसे असे फिरवून घ्यायचे आणि ते घालू शकता। पोह्याच्या भरडीमुळे छान असं बाइंडिंग येतं आपल्या टिक्कीला आणि व्यवस्थित असं घट्टसर असे आपले टिक्के जे आहेत त्या बनतात, त्यामुळे छान असं डीप फ्राय होऊ शकतं। तर बघू शकता मी इथं शॅलो फ्राय केलेल्या आहेत सगळ्या टिक्क्या। छान असं एका साईडने भाजलं की दुसऱ्या साईडला पलटून मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या टिक्क्या ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत। तर फायनली इथे आपल्या सगळ्या टिक्क्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतमधनं मऊ अशा टिक्क्या आपल्या बनलेल्या आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब